नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण शनी मंदिर परिसर अनुभवणार आहोत. चला तर मग आपण आता आम्ही हॉटेलला नाश्ता करण्यासाठी आलो आहोत. आम्ही साई आश्रमच्या अगदी समोर असलेल्या हॉटेलमध्ये हे बघा, हे साई आश्रम भक्तनिवासच्या अगदी समोरच आहे. नमस्कार मंडळी, सरिताची लॉक चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. तर साहेबांनी सांगितलं आमच्या तसंच आम्ही नाश्ता करायला आलेलो आहोत. तर आम्ही पोहे बघितले पण पोहे संपले, कारण 9-10 वाजलेले आणि त्यामुळे पोहे संपले असं तो म्हणाला. त्यामुळे आम्ही मग म्हटलं पुरी भाजी घेऊया. आपल्या इथे कशी मुंबईमध्ये पुरी भाजी म्हणजे भाजी बटाट्याची असते पिवळी, पण ह्यांच्या इथे कसं रस्सा टाईप होती, बटाट्याचीच भाजी होती पण रस्सा टाईप. मग आम्ही एकच प्लेट घेतली. म्हटलं आधी बघूया चव, टेस्ट बघूया कशी वाटली चव. तर चव तर खूप छान आहे. मग आम्ही जरा शेअर केलं दोघांनी मिळून. चला मंडळी, आता आपण शनी मंदिराकडे प्रस्थान करूया. हे बघा, हे समोर साई आश्रमच्या समोरच अगदी त्यांच्या ट्रॅव्हल्सवाल्यांच्या गाड्या लागलेल्या असतात फक्त. आणि इथे कसं दर फिक्स आहेत सगळ्यांचे, 200 रुपये प्रति माणसं जाऊन येऊन. हे बघा, ट्रॅव्हल्सच्या गाड्या लागल्या आहेत बघा. आणि आमच्या मंडळीने ड्रायव्हरशी बोलून गाडी बहुधा फिक्स केली असावी टूर्स अँड ट्रॅव्हल्सशी. तर ते मान्य केले. 200 रुपये लागतील जाऊन येऊन. आणि साधारण त्याला विचारलं किती वेळ लागेल, तर तो म्हणाला 2.5 ते 3 तास लागतील जाऊन येऊन येण्यासाठी. हे बघा, आम्हाला गाडी तो दाखवत आहे. हे अशी 17 सीटरची गाडी असते, तर ते गाडी भरल्याशिवाय ते गाडी सोडतच नाही. बघा, आमच्या मॅडमने जाऊन पटकन पहिली सीट पकडलेली आहे. हा बघा, हा डाळिंबवाला. चला, आम्हाला डाळिंब सोला बिला हे त्रास नाही. मग रेडीमेड आम्ही 2 ग्लास घेतली, त्यामुळे जरा प्रवासामध्ये टाइमपास. हे बघा, आपण आता चाललेलो आहे शनी मंदिरकडे. इथे आम्हाला ड्रायव्हरने मध्ये ब्रेकसाठी इथे एका रसवंती गृहाजवळ थांबवलेली आहे. तर कसं कोणाला फ्रेश व्हायचं असते. हे बघा, हे रसवंती गृह आहे ना, हायवेला लागूनच आहे आणि शांत वातावरण आहे. हे बघा, हे काळा गूळ, ते स्वतःचं उत्पन्न आहे त्यांचं. बघा, हे फार दुर्मिळ दृश्य आहे. आपल्या मुंबईसारख्या शहरा ठिकाणी बघायला मिळत नाही. बैलगाडा आणि तो ऊस मध्ये टाकून तो रस काढत आहे आणि सगळं नॅचरल आहे. म्हणजे तो लाकूड आहे ना, त्याला विचारलं मी, विशिष्ट प्रकारचं लाकूड वापरलेलं आहे. हे बघा, लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सुद्धा पाळणा बांधण्यात आलेला आहे, जेणेकरून उत्तर जवळ विरंगळा. आता आमच्यात मंडळीने पण आता विचार केला की चला, ते लोक बसतायत तर आपण का नाही बसू, म्हणून ते गेले. हा बघा, सर्जा बघा कसा आयटीत डोलतोय. बघा, त्यांनी आपल्यासाठी ऊसाचा ताजा रस बनवलेला आहे आणि ज्यांना पाहिजे आहे ना त्यांना तो विचारून देतो. अर्थात तो त्याचे पैसे घेणार, हे मात्र लक्षात असू द्या. आज आनंदी आनंद झाला, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. चला तर मंडळी, पोचलो आपण एकदाच्या शनी मंदिराला. पुजारीने सांगितल्याप्रमाणे मी हात पाय तोंड सगळं व्यवस्थित धुत आहे. पहिल्यासारखं तुम्हाला संपूर्ण वस्त्र काढायची गरज नाहीये. चला, झालं मी फ्रेश आता एकदम. आता आपण जाऊया. आता हे बघा, पुजारी आम्हाला सगळं शनी मंदिराविषयी आवश्यक ती माहिती आहे तो आम्हाला सांगत आहे. त्याप्रमाणे आम्ही त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करणार. तर ते आम्हाला सगळे चित्राचे आम्हाला सांगत होता.
की बाबा हे शनिदेवाचं चरण पादुका आहेत, नारळ अर्पण करायचा असतो पुरुषांनी वगैरे, जे बारीक सारीक त्यांच्या गोष्टी आहेत धार्मिक, तो आम्हाला व्यवस्थित पटवून देत होता. आता हे त्यांनी टोपलीमध्ये ते बोलतात ना घोड्याची नाल वगैरे, ते अमावस्याच्या दिवशी तुम्ही लावा घराला वगैरे, सगळं तो म्हणजे तिथे तुमचं म्हणजे काय म्हणतात ना, वेळ आणि हे चांगलं असेल ना तर पुजारी पण तुम्हाला कोऑपरेटिव्ह भेटतो, तुम्हाला यश येईल आणि शनिदेवतेची आपली कृपा कायमची राहील. काय इडापिडा असेल ते शनिदेवता तुम्हाला घालवण्यासाठी मदतच करेल. तर म्हणतात ना की भावनिक होऊन जातं, मग ते तो विचार करत नाही, मग ते जे पुजारी सांगतात तसं तो अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक भाविकाचा हा स्वभाव आहे. चला आता आम्ही बाबा शनिदेवाची पूजा करायला ते सगळं घेऊन चाललोय आता. मंदिर बघा पूर्णपणे बदलले, खूप वर्षापूर्वी आलेलो. सरोवर आहे बघा. पण गर्दी नाही आहे. मला वाटतं शनिवारची गर्दी असेल, आम्ही शुक्रवारी आलो. गर्दी नाही आहे. शनिदेवाय नमो नमः. ओम शनिदेवाय नमः. साहेबांची पूजेचा विधी वेगळा दिलाय, पण त्याला बायकांना परमिशन नव्हती, पण आता बायकांना परमिशन आहे. आता बघा कपडा आहे ना, ते अडकवायचं असतं. ओम शनिदेवाय नमः. ओम शनिदेवाय नमः. ओम शनिदेवाय नमः. ओम शनिदेवाय नमः. कापड तिथे करा. बघा काय कापड दिलेलं असतं, आपली सगळी पिढा विघ्न वगैरे काय खाली घालायचे. नारळ नारळ आणि पायाची टाकून आणायचं, फुलात टाकून. चला माझी सर झालं. आता हे तेल कुठं व्हायचं विचारलं का? हे बघा आपल्याला शनिदेवाचं दर्शन करून द्या. शनिदेवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर, वेळा काय पिढा असेल विघ्न असेल दूर कर. शनिदेवताय बघा शनिदेव मंदिर, शनिदेवाच्या मंदिराच्या आवारातच आम्ही बसलेलो आहोत आणि खूप छान दर्शन झालं आणि सर्वांचं पिढा विघ्न वगैरे सर्व दूर करू दे अशी मी त्याला प्रार्थना केली शनिदेवताला आणि सगळ्यांच्या इच्छा वगैरे पूर्ण कर देवा. आता आम्ही आलेलो आहोत प्रसाद काउंटरवर प्रसाद घेण्यासाठी. तर इथे प्रथम ते कुपन देतात, किती आपल्याला पॉकेट पाहिजे प्रसादाची त्याप्रमाणे 20 रुपयाला एक पॉकेट आहे. तर कसे आपल्या नातेवाईकांना सुद्धा द्यायला होतो ना. हे बघा 3, 4, 5 पॉकेट मी घेतलेली आहेत.
शुद्ध तुपामधल्या वड्या असतात. तर आता शनी शिंगणापूरचं दर्शन खूप छान झालंय आणि तुम्ही सह नक्की जरूर या आणि आलं तर तुम्हाला सो खूप आनंद होईल. आणि मेन कसं खूप गर्दी असायची ना, तशी गर्दी नाहीये. शनिदेवाच्या मंदिरात गेलेलो आणि खूप छान दर्शन झालं आणि शनिदेवाला मी प्रार्थना केली की सगळे दुःख असतील, काहीतरी दारिद्र्य असेल, काही विघ्न असेल, पीडा असेल, त्या सर्व दुःख वगैरे दूर कर आणि सर्वांना आनंदी जीवन जगू दे आणि तुझा आशीर्वाद शनिदेवा सर्वांवर असाच राहू दे, अशी मी शनिदेवाला प्रार्थना केली. असंच तुम्ही माझ्याबरोबर येत जा. त्यामुळे आम्ही कुठे कुठे जाऊ तिथे तुम्हाला नक्कीच फिरायला भेटेल, बघायला भेटेल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला करा सपोर्ट, सबस्क्राईब, लाईक आणि शेअर. चला बाय.